हॅलो फ्रेंड्स, खूप हल्ली गॅप पडायला लागला आहे तुमच्या आणि माझ्या संवादामध्ये. काय आहे ना की ब्लॉग सुरू केल्यानंतर सुरुवातीला खूप विषय असतात. रोज तुमच्यासमोर व्हिडिओ टाकत जात होतो, तुम्ही तेवढेच औत्सुक्याने बघत होता. आता हळूहळू थोडा गॅप पडायला लागला. पण सोशल मीडियाचा नियम आहे की तुम्ही एकदा सवय लावली लोकांना की रोज तुम्ही काहीतरी पोस्ट केलं पाहिजे. पण माझा स्वभाव असा आहे की उगाच नाही काहीतरी टाकत बसायचं. काहीतरी तसं पाहिजे की मी तुमच्याशी संवाद साधू शकेन. बऱ्याच वेळा तुमचा रिप्लाय येतो, खूप छान, ऐकून बरं वाटलं, असं रिप्लाय आला पाहिजे. अर्थात तुम्हाला जितकी माझी सवय झाली आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट ना मला तुमची सवय झाली आहे. काहीतरी तुमच्याशी शेअर नाही केलं ना तर मला तो दिवस कसा तरी वाटतो, रिकामी गेल्यासारखा. असो, आपण प्रयत्न करू नेहमी एकमेकांशी संवाद साधण्याचे. काही विषय असे असतात की तुम्ही पण मला शेअर करू शकता, माझ्याशी बोलू शकता, मित्रांकडे मांडू शकतो. असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा. आज पण मी असाच एक विषय तुमच्याशी हितगुज करणार आहे की तो साधारण 60 नंतरच्या लोकांचा रिलेट करतो. म्हणजे मी पण 60च्या पुढे आहे. तुमच्यातले काही असतील, काही 50शीत असतील, काही 40शीत असतील, काही 35शीत असतील, काही 70शीत असतील. पण हा विषय असा आहे ना की तो सगळ्यांनीच ऐकण्यासारखा आहे. थोडा हृदय द्रावक पण आहे, थोडा समस्या मांडणारा आहे, थोडा समस्या सोडवणारा आहे. तर आता जास्त पाला लावत नाही. विषय आहे सहजीवनाचा आणि पार्ट 1 आज मी तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतो आहे. सहजीवन म्हणजे अर्थात नवरा बायकोचं सहजीवन. हो मित्रांनो, सध्या तरी अजून तरी लग्न होत आहेत आणि पती पत्नी हे नातं अजून तरी आहे टिकून. होतं आहे काय की लग्न झाल्यानंतर, लग्ना अगोदर आपण एकमेकांचे पार्टनर असतो. हल्ली तर बरीचशी मॅरेज एकमेकांना जाणून घेऊन, एकमेकांशी पुरेसे सहवास घेतल्यानंतर केली जातात. तर तो अगोदरचा जो काळ असतो लग्नापूर्वीचा, तो खूप सुखद, मजेशीर आणि एकमेकांचा भरपूर सहवास लाभलेला हल्लीच्या पिढीला मिळतो आहे. आमच्या पिढीचं म्हणाल तर आम्ही पण लग्नानंतर थोडे दिवस चांगला सहवास उपभोगला आहे, नाही असं नाही. पण थोडे दिवस, 1-2 वर्ष, 3 वर्ष, मुलं होईपर्यंत. आमची पिढी अशी होती की, म्हणजे आताच्या पिढीला पण त्यातलं काही लागू होतं आहे मुद्दे, बघा तुम्हाला पटतात तर. लग्न झाल्यानंतर घर घ्यायचं, कर्ज काढून फ्लॅटमध्ये राहायला जायचं. मग त्याचे हप्ते भरायसाठी नवरा बायको दोघांनी पण नोकरी करायची. मग 2-3 वर्ष फॅमिली प्लॅनिंग करायचं. मग मुलं होऊ द्यायची आणि सर्रासपणे मुलांना आईवडील वाढवत होते. आम्ही त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होतो. शिक्षणात कुठे कमी पडता नये आणि त्यासाठी मग आम्ही पैसे साठवून ठेवायचो. स्वतः कुठे हॉटेलिंगला जाणं, मूवी बघणं. आणि व्हायचं काय की साधारण मुलं ग्रॅज्युएट झाली, डबल ग्रॅज्युएट झाली
तोपर्यंत आम्ही 50शीत पोचलेलो असायचो. आणि मग चला आपण आता कुठेतरी भटकूया, नाटकं बघूया, अशी इच्छा व्हायची. पण मग काय व्हायचं की मुळातच एवढ्या वर्षाची अशी सवय झाली की जास्त कुठे जायचं नाही, जास्त कुठे फिरायचं नाही, घरातच वेळ द्यायचा. आणि त्यातही पुरुषांना वाटायचं की चला कुठेतरी आता फिरूया, भटकून येऊया, मूवी बघूया काय. तर स्त्री ही त्या ह्याला नकार द्यायची. म्हणजे पार्टनर आपला, जाऊ दे आता कुठे, नको आता गरज, बरं तुम्हाला पाहिजे फिरून या, असं आपलं नवऱ्याला सांगायचं. तोही बिचारा मग मित्रांबरोबर कुठेतरी फिरा, भटका, स्वतःचे हौस करून घ्यायचा. मग 60त पुन्हा एकदा रिटायर झाल्यावर चला कुठे फिरायला जाऊया वगैरे. मग परत बायकांचं म्हणणं, जाऊ दे हो आता ढोपरं दुखत आहेत, कंबरा दुखत आहेत, आता कुठे फिरणार, फार तर गावाला किंवा असं कुठेतरी जाऊन येऊ बस. आणि फिरणं राहूनच जायचं. म्हणजे एकत्र, ज्याला आपण सहजीवन म्हणतो, ते राहूनच जायचं. आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सगळे शारीरिक त्रास, मानसिक त्रास उपभोगल्यानंतर व्हायला काय लागलं की पुरुष पार्टनर हार्ट अटॅकने जायला लागले. असंच एक किस्सा झाला. त्या दिवशी मी बस स्टॉपवर उभा होतो आणि योगायोगाने माझी एक जुनी मैत्रीण समोर, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं आणि हल्ली बायका घालत नाही, त्यामुळे मी पण काय तसा संशय नाही घेतला. जस्ट हाय बाय केलं आणि म्हटलं काय मग कसं आहे, ऑल इज वेल, सवय आहे मला विचारायची. ती म्हणाली ऑल इज नॉट वेल. बरी आहे मी, सगळं नीट चाललं आहे, पण आता एकटीच आहे. मी म्हटलं म्हणजे, नाही आता 6 महिन्यापूर्वी गेला नवरा माझा. मी एकदम उडालो. म्हटलं का, काय झालं? नाही रे काय झालं नव्हतं, कधी काय बोललाही नाही. आता काय 60 नंतरचं थोडंसं बीपीच्या गोळ्या चालू होत्या, पण अचानक चेस्ट पेन व्हायला लागलं. ॲडमिट झाला. आम्ही गेलो आणि बेडवरती बसला काय आणि मला सांगतो, प्रिया बाय बाय, आपलं एकत्र जगणं राहूनच गेलं. मी जातो आहे, पण मी गेल्यानंतर तू ना तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एक मॅसेज दे की उरलेलं आयुष्य एकत्र जगा. तुझं आणि माझं राहूनच गेलं गं, एकत्र राहणं, फिरणं, जगणं. आपण फक्त रहाटगाडा ओढला. आता वय आहे, पैसेही आहेत, पण शरीर साधनं देत म्हणून आपण टाळतो. तू तसं करत गेलीस. मी मित्रांबरोबर थोडं का होईना आयुष्य जगलो, पण शल्य आहे मनामध्ये, जाता जाता आपलं जगणं राहूनच गेलं. आणि झटकन त्याने तिथेच प्राण सोडले. अटॅक आला त्याला. तिला ते खूप हृदयाकडे जाऊन बसलं की जगलो आपण भरपूर, पण एकत्र जगणं राहूनच गेलं. हे वाक्य ती मला म्हणाली. अरे सतत तो बोलायचा, चल आता कुठेतरी जाऊ, फिरून येऊ. मी मात्र म्हणायचे, जाऊ दे रे आता, ढोपरं दुखतात, कंबर दुखते, कुठे भटकायचं आता, तूच काय ते मित्रांबरोबर फिरून ये, काय तुला पार्ट्या बिट्या करायच्या आहेत ते खरं, मला नको रे आता, कंटाळा येतो. मी आपली पुस्तकात रमायचे, टी व्ही बघायचे. मला लक्षातच नाही आलं की आम्ही एकमेकांचा सहवास घेणंच विसरून गेलो होतो. आणि आज जेव्हा मी ते वाक्य आठवते ना,
जगायचं राहूनच गेलं. मला सगळ्यांना ते सांगावंसं वाटतं रे, की उर्वरित आयुष्य ना जगा, भटका एकमेकांबरोबर, फिरायला जा. तब्येतीची कुरकुर असेल, खाण्यावरती बंधनं असेल, पाळा ती, तरी पण एकत्र राहा, फिरा, मजा करा. थोडे मुलांपासून अलिप्त व्हा. झालं आता मुलांना वाढवलं, लग्न झाली त्यांची, तर त्यांच्यातच गुंतून नका पडू. थोडा त्यांना वेळ द्या आणि थोडा स्वतःलाही वेळ द्या. माझा मेसेज पोचवशील का रे तू सगळ्यांपर्यंत? तू तर ब्लॉक करतोस. मी म्हटलं ही समस्या तू मांडलीस, मी मांडेन सगळ्यांसमोर, कारण ही फक्त तुझी नाही आहे, ही माझ्या सकट सगळ्यांची आहे. आणि मित्रांनो, तुम्ही 60ीत आहात की 65ीत आहात की 35ीत आहात नाही विचारणार तुम्हाला. लग्न जर झालं आहे तर एकच सांगेन, वर्षातून निदान एकदा तरी जा फिरायला एकत्र. वर्षातून किमान 2 नाटकं बघा, वर्षातून किमान 2 पिक्चर बघा, वर्षातून किमान 2-3 वेळा आपल्या गावी भेट द्या आणि वर्षातून किमान 4 वेळा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटा. जसे असतील तसे समजून घ्या, एकमेकांवरची टीका टाळा. बस आजच्यासाठी इतकंच. पार्ट 2 लवकरच घेऊन येते तुमच्यासाठी. बाय.